तर असं काहीच घडलेलं नाही, आमच्यासमोर मांडलेलं पण नाही मान्य साहेबांनी. आम्ही विचारणा केली की साहेब पुढची दिशा काय असेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाडव्याचा जो मेळावा असतो आमचा, तर 9 तारखेला ते आम्हाला त्याबद्दल दिशा देतील. मान्य राजसाहेब काय बोलतील हे आमच्या शर्मिला वहिनी पण सांगू शकत नाही, त्यामुळे आम्ही काय सांगणार. त्यामुळे त्यांना जे काय बोलायचं आहे ते एक गॅरंटी आम्हाला की ते महाराष्ट्र हिताचं बोलतील, मराठी माणसाच्या हिताचं बोलतील आणि ते सर्व महाराष्ट्राला कळेल त्या दिवशी. तुम्ही शुभेच्छा देणार का? नाही नाही, आम्ही बघा आता सध्या इथे आमचा उमेदवार नाही आहे. मान्य राजसाहेबांचे काय करायचं ते आदेश नाही आहेत, त्यामुळे इथे कोणाच्या पाठी जायचं किंवा काय जायचं अजून ते आमचं काय ठरलेलं नाही. परंतु एक नक्की की ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही तरी मदत करणार नाही. आमच्या भावना मान्य राजसाहेबांना आम्ही पोचवू, परंतु हा झाला पुढचा विषय. शेवटी आमच्या भावना काय आहेत त्यापेक्षा आमच्या साहेबांचा आदेश काय आहे ते आम्हाला महत्त्वाचं आहे. महायुद्ध हे कसं आहे माहिती आहे का, ही लोक एकत्र लढलेली आहेत. आता त्याच्यात अजून एक पक्ष आलेले आहे, ते पण गट आलेले आहेत. मी मागेच एकदा बोललो होतो की लोकसभा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर दिसेल विधानसभांना, आणि हा त्यांचा विषय. त्यामुळे आम्ही जास्त काय बोलू शकत नाही याच्यात, परंतु ह्या गोष्टी घडणार आणि मोठ्या प्रमाणावर या भविष्यात घडणार. पालिका लेवलला अजून मोठ्या प्रमाणात होणार. अशी वेळ येईल की यांची त्यावेळेस युती पण नसेल, त्यामुळे तो त्यांचा विषय. 2009